स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर तथा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तुमचं अगोदर मी स्वागत करतो। तुमची उपस्थिती इथे दर्शनीय करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तर मी राजरत्न नेवारे तुमच्या कार्यक्रमाप्रसंगी तुमचा शब्दसुमनाने स्वागत करतो। आजचा दिवस आनंदाचा तितकाच थोडा भावनिक आहे, कारण यापुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटावर प्रवास करणार असलो तरी या संस्थेमधील सुंदर अशा काही आठवणी तसेच काही सुंदर क्षण आपल्या हृदयात कायमस्वरूपी राहतील अशी आशा करतो। तर आज दिनांक 17 जून 2025 आज या दुर्गा संगणक टंकलेखन संस्थेमध्ये निरोप समारंभाचा त्याचप्रमाणे सत्कार मूर्तींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रम म्हणलं की पाहुणे त्यांचा मान सन्मान करणे आपलं कर्तव्यच असते। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या तसेच आजच्या सत्कार समारंभाच्या सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या पौर्णिमा अनिल हिडपाते यांनी आपले स्थान ग्रहण केले आहे, त्यासाठी एकदा टाळ्या होत्या। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अक्षयजी ब्राह्मणकर सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण केले आहे, त्यांच्यासाठी जोरदार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून आमचे तुमचे लाडके सर्वांचे तथा दुर्गा संगणक टंकलेखन संस्था यांचे सर्व तथा प्राचार्य मान्य अक्षयजी डोमणे सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण केले आहे, त्यांच्यासाठी जोरदार। यानंतर आपण वळूया पाहुण्यांच्या स्वागताकडे। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या तसेच आजच्या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती म्हणून पौर्णिमा अनिल हिडपाते या आपल्या संस्थेच्या पूर्व विद्यार्थिनी असून जीसीसी टीबीसी 17 डिसेंबर 2024 या MSCB असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं माझ्यातर्फे आणि या संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन। मी मान्य अक्षय सरांना आणि अक्षय ब्राह्मणकर सरांना अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय अक्षयजी ब्राह्मणकर सर यांचे स्वागत सपनाताई करेल अशी मी तिला विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय अक्षयजी डोमणे सर यांचे स्वागत आरती दांडे करेल अशी मी त्याला विनंती करतो। आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी मित्रमैत्रिणी सोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव हा आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यास नक्की मदत करेल अशी आशा करतो। आणि त्यानंतर मी वळत आहो मनोगताकडे। आजच्या कार्यक्रमा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्राचारण करतो अंकिता फोटोले हिला। शुभप्रभात सगळ्यांना। आज आपला शेवटचा दिवस, कसं बोलायचं काय बोलायचं कळतच नाहीये। इतके दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही। उद्यापासून आता बंद होणार तो कीबोर्डच्या बटनाचा आवाज आणि मित्रमैत्रिणीच्या कुजबुजण्याचा हव्याचा आवाज। आज किती मजा केली आपण या इन्स्टिट्यूट मध्ये। संस्थेची मज्जाच्या जल्लाद होती, याची घ्यायची त्याची घ्यायची, मज्जाच यायची। कधी लाईट गेली तर खूप बडबड करायची आणि संस्थेच्या शुल्लक गोष्टी दिल्लीला नेऊन ठेवायच्या। पण सरांनी असं कधी नाही म्हणलं। अगदी प्रेमाने सर समजून सांगायचे की कीबोर्ड कसं हँडल करायचं काय करायचं। कसं आम्ही हे सगळं शिकलं काही समजलंच नाही। आठवतो तो पहिला दिवस कसं होणार काय होणार काहीच कळत नव्हतं। पण आजचा हा दिवस आपण आठवलं तर कसं जमलं, सरांनी कसं जमवून दिलं काहीच कळलं नाही।
आणि सर अगदी प्रेमाने समजावून सांगतात। त्यांची गोष्टच वेगळी आहे। सरांच्या स्वरूपात आणि मॅडमच्या स्वरूपात ताई खूप मस्त मिळाली। तिने सुद्धा हमेशा आमच्या मज्जामध्ये ती पण सामील झाली। त्यांची पण खूप वेगळी मजा आहे। प्रत्येक जण आपल्या कामावर रुजू होत असतात, पण आमचे सर आणि आमची ताई यांचे कामच वेगळे आहे। सगळ्यांना अगदी प्रेमाने समजावून सांगणे, त्यांची मदत करण्याची जिद्द आणि प्रत्येकाला सहजपणे समजावून सांगणे हे प्रत्येकाला जमत नसतं, पण त्यांनी अगदी सहजपणे समजावून सांगितले आहे। प्रॉपर मुलगा नाही तर अगदी लास्टच्या शेवटच्या टोकावर जो मुलगा असतो त्याला सुद्धा सरांनी अगदी सहजपणे समजावून सांगतात आणि त्याला इक्वल लेवलमध्ये कसे आणायचे ते त्यांना चांगलंच कळते। हे सगळं आठवून मन दाटून येते आणि सरतेशेवटी एवढेच बोलेन की आपण जेवढे सगळेजण आहोत ह्या फक्त जुन्या आठवणी आहेत आणि सगळेजण चांगले मिळून मिसळून आपण राहिले, मज्जा केली। हे एवढं बोलून मी आपले 2 शब्द बंद करते। थँक्यू। यानंतर मी प्रसारण करतो आरती धांडे हिला। निरोप समारंभाचा दिवस। तर इथं जेव्हा आपण ऍडमिशन केलं होतं तेव्हा असं वाटत होतं की 6 महिन्याची जी आपली प्रॅक्टिस आहे तेव्हा खूप दिवस आहेत आपल्याकडे असं वाटत होतं, पण बघता बघता 6 महिने कसे निघून गेले हे कधी कळलंच नाही। आपण इथं सर्व लोक, आपले सर, आपल्या मॅडम, सपनाताई, हे सर्व लोक एका परिवारासारखी इथं राहिलेले आहोत। कोणासोबतही न भांडण करता सर्वांना एकमेकांची साथ दिली आपण। जर सर गैरहजर असतील किंवा मॅडम नसणार तरी एखाद्या विद्यार्थ्याला जर अडचणी आल्या तर दुसऱ्या विद्यार्थिनींनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यांना सपोर्ट केला आहे। सर्वांनी सांगितलं आहे, समजावून सांगितलं आहे सर्वांना। आणि हे 6 महिने कसे का गेले ते कधीच म्हणजे असं कळलंच नाही की 6 महिने होऊन गेले आहेत। तरी आपल्या मॅडम आणि अक्षय सर यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं की आपण सामोरं जाऊन आपल्या भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो, किंवा एवढं प्रतिसाद दिलं की कुठेही जर जाणार आपण तरी ते आपले एक प्राचार्य म्हणून ओळखण्यात येतील। धन्यवाद। 2 शब्द बंद कर। खूप असं मनोगत आमच्यापर्यंत व्यक्त केलं। आज आपण इथे जमलेलो आहोत निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी। निरोप समारंभ म्हणजे आनंदाचा पण असते आणि दुःखाचा पण एक भाग असते। आपण सगळे या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये 6 महिन्यापासून टायपिंग करत आहोत। आपल्याला लाभलेले सर खूप छान आहेत आणि मॅम सुद्धा खूप छान आहेत आणि दादा पण खूप छान आहे। छान आम्हाला सांगतात, समजावून सांगतात की कीबोर्ड कसं यूज करायचं, कसं फॉर्मॅटिंग करायचं, कसं म्हणजे करायचं, हे सगळं छान पद्धतीने सांगतात आम्हाला। एवढे बदलून मी यानंतर मी प्रसारण करतो अनिकेत मेश्राम याला। माझं अनिकेत मेश्राम। मी आता जवळपास मला 1 वर्ष होईल इथं इन्स्टिट्यूट मध्ये। त्यामुळे मला कळलं की आमचे सर किती छान आहेत। म्हणजे प्रत्येक विद्यार्थी किती पण विचार फॉर्मॅटिंग वगैरे तर हमेशा त्यांना म्हणजे हर वेळेस त्यांना सांगायला तयार राहतात। तसेच आमचे मॅडम, सपनाताई वगैरे सगळे। आणि जेव्हा आपले पेपर होतात मेन तिकडे तेव्हा असं म्हणजे मुलं खूप घाबरतात, त्यांना म्हणजे चांगला समजावून सांगतात। खास करून आपली सपनाताई वगैरे नाही का, कारण इथं ठीक आहे पण तिथं पेपर द्यायला सगळ्यांची म्हणजे बहुत घाबरतात। खास करून मी इथं फेल झालो, मला माहित आहे कसं वाटलं तेव्हा। तर सर म्हणजे आपला कॉन्फिडन्स डाऊन न करता म्हणजे कसा पेपर द्यायचा सगळं सांगतात। चांगला म्हणजे चांगले अनुभव आले मला इन्स्टिट्यूटमध्ये। उशिरा का होईना पण ताई आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमास्थळी उपस्थित झाल्या, त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना मी अशी आग्रहाची विनंती करतो। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्याचप्रमाणे आजच्या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती काजल पांडुरंग वट्टी या आपल्या संस्थेच्या पूर्व विद्यार्थिनी असून एप्रिल 2024 ह्या सत्रामध्ये GCC TBC उत्तीर्ण झाले। त्यानंतर यांचा MSCB असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी निवड झाल्याबद्दल मी माझ्या वतीने तथा संस्थेच्या वतीने तिचं अभिनंदन करतो आणि मान्य अक्षयजी डोंगणे सर आणि अक्षयजी ब्राह्मणकर सर यांना अशी आग्रहाची विनंती करतो की तिचं पुष्पगुच्छ देऊन, शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन करावं। जागाच्या काय करते यानंतर मी प्राचारण करतो काजल वटी यांना
यांनी आपल्या यशाबद्दल आणि या दुर्गा संगणक संस्थेमधले जे काही त्यांचे सोनेरी क्षण गेले त्या अनुभवाने 2 शब्द आपले मनोव्यक्त व्यक्त करतील अशी मी तिला आग्रहाची विनंती करतो. एव्हरीवन, माझं नाव काजल पांडुरंग वट्टी. मी राहणार देवळगाव बोद्रेची आहे. आता ते दादा बोलले ते पण आमच्या गावाजवळचेच आहेत. मे बी मला असं वाटतं कारण की पायण्यामध्येच आहेत असं, पण मला नाव वगैरे काही माहिती नाही आहे. आता याच्या निमित्त आता सरांनी आज आम्हाला बोलवलं तर तसं तर मला यायचं नव्हतं कारण की जोपर्यंत कन्फर्मेशन नव्हते तोपर्यंत मी सरांना पण नाही सांगितलं आणि दुसऱ्या पण याच्यासाठी म्हणून ह्या. पण कसं आहे सरांनी सांगितल्यावर न येणे म्हणजे असं होणार नव्हतं, तर त्यासाठी म्हणून मी आलो आणि दुसऱ्या याची प्रिपरेशन चालू असल्यामुळे मला तिकडे वेळ लागला, त्याबद्दल मी समजतो आहे. आणि सांगायचं काम पडलं तर पौर्णिमा पण माझ्यासोबतच आता तिचं पण रिझल्ट लागलाय आणि तिला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि मे बी तसं म्हणलं तर तिचे तेवढे प्रयत्न पण होते आणि सरांना ज्या प्रकारे माहित आहे की मी एका ठिकाणी थांबणारी नव्हतो कारण की मी आधी तिकडे गेलो महापारेषण मध्ये, तिथून झाल्यानंतर घरी होतो तर शेतावरच्या कामावर जात होतो आणि मग मी याच्यामध्ये होतो का कुठं काय जायचं म्हणून मला 50,000 रुपयाची गरज होती आणि मी 50,000 रुपयाचा व्ह्यू ठेवून तर यांनी मी त्या कामामध्ये होतो आणि मला नाही म्हणाल तरी मला ती संधी चालून आली आणि मला तिथंच अर्जुनी नगरपंचायतमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. तर ज्या काळामध्ये आमचे पेपर झाले त्या काळामध्ये मी तिथंच होतो. तर मे बी माझा पेपर म्हणजे तेवढा अभ्यास नव्हता, पण मी 8च दिवस अभ्यास केलो होतो त्या मानानं माझा पेपर चांगला गेला म्हणून मला होती कल्पना. पण ज्या दिवशी आता निकाल लागला त्या दिवशी आधी मी फिरायला गेलो होतो, सायंकाळी निकाल लागला तर मी ज्या वेळेस आलो टेलिग्रामचं ग्रुप होतं त्याच्यामध्ये नोटिफिकेशन आली की रिझल्ट ऑप्शन करू मग रिझल्ट बघू. तर माझे फ्रेंड्स वगैरे होते त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की बा वटी तुझा नंबर आहे म्हणून, नाव आहे यादीमध्ये म्हणून. तरी पण काही माझ्या डॉक्युमेंट्समध्ये इश्यू आहे. मी म्हणजे सगळेजण कन्फर्म आहेत की तुझं होईलच म्हणून, पण मी ते कन्फर्म स्वतः करून घेण्यात हे आहे कारण की माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवस मे बी कमी होते ते मी नंतर फॉर्म भरल्यानंतर रिकरेक्ट करून घेतलं, तर त्याच्यामुळे मला वाटतं की काही प्रॉब्लेम आहे आणि आमचे सर वगैरे आहेत त्यांना असं वाटतं की काही इश्यू नाही येणार. तरी पण कसं आहे या टायपिंगमध्ये